नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन मोठे, माझा मित्र शेतकरी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता आपण मुक्काम पोस्ट नरखेड, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर इथं शेख म्हणून आहेत, त्यांच्या आपण शेळी पालनाची माहिती घेत आहोत। नमस्कार। नमस्कार। नाव सांगा शेख। आमिर सरदार शेख, नरखेड। बर, किती शेळ्या देव आपल्या? 33 आहेत, लहान आणि मोठी मिळून 33। बर, सुरुवात कशी केली? सुरुवात आपण एका पिल्यापासून केली। बर, मग त्याच्यापासून वाढत गेले। आपण इकत काय जाणलेलं नाही, काय जाणलेलं नाही। आज किती वर्ष झालं? 5-6 वर्ष झालं आता आपण। 6 वर्ष झालं चालू आपलं। बरोबर। काय विक्री होती का नाही? विक्री होती की आपल्या, म्हणजे विक्रीला कुठे जायची गरज नाही, जागेवर येतात। बरोबर, प्रॉब्लेम काहीच येत नाही धंद्यात। बरोबर। पगार ते पगार निघून जाते, 6 महिन्याला बरोबर इकायला येते। हा हा हा, असं काय काम आहे। आता मित्रांनो, ह्यांचा व्हिडिओ काढण्यामागचा एक उद्देश आहे की शेळ्याची माहिती आपल्याला, आणि दुसरी माहिती म्हणजे यांनी जो निवारा केलेला आहे तो स्वस्तातला निवारा आहे। स्वस्ती सार्वजनिक सगळ्या माणसाला करण्याचा केलाय आपण। हा, आता ही किती बाय किती 20 बाय 15 आहे। हा, 20 बाय 15 केलेला आहे आपण। आपण 9 कोटी दाम घेतलेला आहे। हा, दांड्या आणले ते आपण। बर बर। जे आपल्याला काय जास्त आहे ते रानातले तुती लाकडाची वरली, तुतीची लाकडं आणि विळोचं बांबू लावले आपलं फाउंडेशनला होतं ती। बर, म्हणजे तुराट्या नव्हत्या? नाही तर तुराटा नाही, ते तुतीच आहे। तुतीची जी उपलब्ध आहे ते वापरले आपण। बरोबर आहे। लोक म्हणजे तुम्हाला काय ज्याला करायचं त्याने काय वापरू शकता। हा, आणि शेततळ्यासाठी जो लागणारा कागद होता ती ह्याच्यावर वेस्ट जाणार म्हणून ह्याच्यावर दाखला पण नंतर बरोबर आपण विकत आणून वापरू शकता ह्याच्यावर। बरोबर आहे। विकत आणायचा म्हणजे तर महाग असेल की? बर बर, पण गळत नाही पावसात? नाही, निकच गळत। पलीकडे खाली सोडलं वारं वगैरे लागून? वाऱ्यामुळं खाली सोडायचं, वार नसलं लय गोटा जर वाला झाला तर कागद वर करायची ऊन जातं ना, त्याच्यामुळे गुचिड गोमाशी ही जी होऊ शकत नाही। बरोबर आहे। म्हणजे आता शेळ्या गेल्यानंतर कागद वर घेता का तुम्ही? वर घेता, म्हणजे हे हडकत येणार। बरोबर आहे। म्हणजे स्वच्छ हवा लागते, ज्या सर्दी खोकला जे आहे ती काही होत नाही, आणि रान बी खाल्लं वाळ लघवी हे केल्यामुळं गोचड्याची संख्या कमी होती। जास्त ओलं जास्त राहिलं की त्यात गुचिड जाऊन बसून त्यातच अंडी देऊन त्याची उत्पत्ती वाढते पण। बरोबर, आणि न राहण्यासाठी असं करायचं। बरोबर आहे। आणि वरण रस्सीनं बांधलं का? हा, रस्सीने बांधलं वरण प्या। आपले सुताची रस्सी? लायला नाही, म्हणजे ती वेस्ट जात नाही ना, स्वतःची कशी पुजून बाद होती। हा, बरोबर। सोप्या पद्धतीने हे आपण बनवलेलं आहे। बरोबर आहे। आपल्या उंची पण शेडची कमी असल्यामुळं पण वाऱ्याचा त्रास की बाबा जास्त उन्हाळ्याचं प्रेशर असतं वाऱ्याचा कावदानाचा। बरोबर आहे की? हाईटला जास्त असलं म्हणजे उडून जाण्याची भीती असते। मग उंची आपल्याला कमीच असते, आपली शेड काय उंच नसते। बरोबर आहे। मग ती लेवल मध्ये असले जे 8-9 फूट 7 फूट फुलं तर तापतं, आणि पत्र्यात जास्त तापतं, ह्याच्यात तापत नाही। ह्यात कसं पोषक वातावरण त्यांना मिळतं जसं पाहिजे तसं, कारण वरनं कागद, खाली तुतीची लाकडं आहेत। हा, आणि ही कसं आहे, थंडीच्या दिवसात गरमी भेटते, उन्हाळ्यात गार मिळते, पावसाळ्यात संरक्षण होतं। म्हणजे बाहेरच्या वातावरणाच्या विरुद्ध राहते। बाहेर ऊन असलं की तिथं थंड राहते, आणि बाहेर गार असलं की तिथं गरम होणार। ह्या सिस्टीमने केलंय। बरोबर। आणि असंच पुढे, आणि ही जेवढं आहे तेवढं पुढे असंच करायचं, असाच गोटा करायचा, कडे जाळी मारून गोबा करून टाकला। जाळी म्हणजे आपले झिग पद्धतीचे तार का? कंपाऊंडची जाळी। हा, जी वापरतात जे असं, हा, कुत्र्याचा वगैरे त्रास आज मोकळी बरोबर। शेळ्याचा सोडायचा टायमिंग झाला काय की लय वरडा लागले? मित्रांनो, अशा पद्धतीनं जरी आपण निवारा केला तर आपल्या शेळ्याचं संरक्षण होईल। आणि हा निवारा आहे, 9 खांब आहेत सिमेंटचे। किती बाय किती पोल, किती उंचीचे? 8 बाय पोल 8 बाय 9। बरोबर। खाली राहू देत ना 8.5 फूट आपण। आणि वरून वास आहेत ना सगळं? सगळं वास आहे, पूर्ण दोस्त सगळं वास आहे, सगळा पूर्ण वास आहे। आणि मोठ्या वाशाला फक्त तारणं बांधलेलं आहे, आणि कागद जो आहे ते असं करायचं। जर आपण लाईट बसवली नाही, एखाद्या वेळेस कावदाना तुटली तर करंट उतरला तर शेरडाला काहीच होणार नाही, अशी शेरड बसवायची।
हे लाकडी असल्यामुळे लाकडी लोखंडी असल्यामुळे एखादी चिटकली दुसरी सगळी चिटकत येते. खरंय खरंय बऱ्याच ठिकाणी झालेला आहे. खरंय. म्हणून आपण हे काय केलं सगळं लाकडाचंच केलं आणि खाली सिमेंटचं पोल वापरलं. बरोबर आहे. जरी चिटकली कुठे वायर हा तरी बी शेडाला काय होत नाही, शेळ्याचं नुकसान होत कायच होत नाही. बरोबर आहे. एकदा केलेलं शेड असं किती वर्ष टिकतं? ही नाही भिजलेली की आपलं हीच गेलं मला 20-25 वर्ष जाते. नाही भिजल्यावर? हा नाही भिजल्या. बरोबर आहे. लाकडं भिजू द्यायची नाही फक्त तेवढी. आतनं पण छान लेवल मध्ये केलंय. तुतीची लाकडं आहेत स्वतः मस्त. बनवलं ना आपण. स्वतः बनवलंय. हा स्वतः बनवलं. म्हणजे मजूर ह्यात कुठला लावला ना. हा म्हणजे एकदम कमी खर्चात. कमी खर्चात अशा पद्धतीनं आपण आपल्या शेळ्यांसाठी निवारा करू शकता. धन्यवाद. ओके.